तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, स्त्रिया स्वतःला आपल्या म्हणजे लग्नापर्यंत स्वतःला चांगले मेंटेन करतात, ब्युटी मेंटेन करतात, केस मेंटेन करतात, फिगर मेंटेन करतात, पण जस्ट आफ्टर द मॅरेज विदिन अ स्पॅन ऑफ 5 इयर्स ते आपल्या शरीराकडे, आपल्या ब्युटीकडे, सगळ्या गोष्टीकडे निग्लेक्ट करतात आणि त्याच्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडथळे येऊ शकतात त्याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओद्वारे छोटीशी माहिती द्यायचा एक प्रयत्न करीत आहे। तर ज्याप्रमाणे तुम्ही लग्नाच्या अगोदर फिगर मेंटेन करता किंवा ब्युटी मेंटेन करता, त्याचप्रमाणे जर तुम्ही लग्नानंतर पण स्वतःला मेंटेन ठेवलं तर नक्कीच ते पुरुषांसाठी अट्रॅक्शन असू शकतं। कारण की बऱ्याच लोकांचं मी बघितलं 5 ते 10 वर्षानंतर आपलं डेली रुटीन मध्ये आल्यानंतर पूर्वी त्यांना जितकी बेडरूम मध्ये मजा यायची तितकी मजा आता मिळत नाही आणि त्याच्यामुळे कुठं कुठं विवाहबाह्य संबंध घडण्याचे चान्सेस पण वाढून जातात। भगिनींना मी एकच सांगतो की स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी त्यांनी डाएट मेंटेन ठेवावं, तर त्यांनी प्रोटीन घ्यावं, कोलेस्ट्रॉल कमीत कमी घ्यावं। पार्टनर आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी मी प्रत्येक स्त्रीला ऍडवाइस करेल की तुम्ही तुमच्या ब्युटीकडे, तुमच्या हेल्थकडे, तुमच्या फिगरकडे अप टू द एज ऑफ 60-65 पर्यंत पण चांगलं मेंटेन ठेवण्याचा एक नक्कीच प्रयत्न करा। धन्यवाद भगिनींनो।